अन्सारी या नावानं यूपी मध्ये 3 दशकं दहशत माजवली होती। खून, खंडणी, धमकी असा एकही गुन्हा नाही जो त्याने केला नाही। या दहशतीच्या जोरावर तो 5 वेळा आमदार झाला। पोलीस असो की राजकारणी, पैसे आणि बंदुकीच्या जोरावर तो दहशत माजवत होता। याच अन्सारीचा मृत्यू झालाय। अन्सारीला विष देण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केलाय। तुरुंगातूनही गँग चालवणाऱ्या गँगस्टरला विष कोण देणार असा सवाल आता विचारला जातोय। गँगस्टर म्हणून नाव कमावलेल्या अन्सारीचं कुटुंब मात्र अत्यंत प्रतिष्ठित होतं। मुख्तार अन्सारी बाहुबली ते राजकारणी, हा प्रवास कसा होता पाहूया। मुख्तार अन्सारीचा जन्म 1960 मध्ये उत्तर प्रदेशातील युसुफपूर मधला। त्याचा जन्म अशा कुटुंबात झाला ज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं। त्याचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मोठे नेते होते। 1927 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले। काही काळ ते मुस्लिम लीगमध्ये होते, पण लीगच्या फुटीरतावादी अजेंड्यामुळे त्यांनी मुस्लिम लीग सोडली। त्यानंतर 1936 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते जामिया मिलिया इस्लामिया या प्रतिष्ठित दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते। अन्सारीची आई सुद्धा एका प्रतिष्ठित कुटुंबातली होती। त्यांचे आजोबा ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे भारतीय सैन्यात अधिकारी होते। 1948 मध्ये पाकिस्तान सोबतच्या संघर्षादरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांना मरणोत्तर महावीर चक्रानं सन्मानित सुद्धा करण्यात आलं। एवढ्या प्रतिष्ठित कुटुंबाचा धनी झालेल्या अन्सारीनं मात्र गुन्हेगारीचा रस्ता निवडला। वयाच्या 15व्या वर्षीच त्यानं आपले गुण दाखवले। गुन्हेगारी जगताशी त्याचं नातं 1978 पासून सुरू झालं। वयाच्या 15व्या वर्षीच त्याच्यावर गाझीपूरमधील सैदपूर पोलीस स्टेशनमध्ये धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर अन्सारीनं कधी मागे वळूनच बघितलं नाही। 80च्या दशकात त्यानं गुन्हेगारी जगतात बस्तान बसवलं। सरकारी कंत्राट हे टोळी युद्धाचं आणि धाक जमवायचं एक साधन बनलं होतं। लवकरच अन्सारीने कंत्राट माफिया वर्तुळात आपलं नाव कमावलं। त्यानं आपली दहशत निर्माण केली। खून, दंगल आणि फसवणूक प्रकरणाची त्याच्या नावावर नोंद झाली। 1988 मध्ये तो गाझीपूरमध्ये जमिनीच्या वादात अडकला होता आणि त्याचा एका खुनाशी संबंध होता। माफिया ब्रिजेश सिंग सोबतच्या त्याच्या वैराची ही सुरुवात होती। त्यातूनच टोळी युद्ध आणि हत्यासत्र सुरू झालं। 1990च्या दशकाच्या सुरुवातीला मऊ, गाझीपूर, वाराणसी आणि जौनपूरमध्ये मुख्तार अन्सारीची दहशत होती। 2002 मध्ये त्याच्या ताफ्यावर हल्ला झाला। या हल्ल्यात 3 जणांची हत्या झाली। अन्सारी 2009 मध्ये कंत्राटदार अजय प्रकाश सिंगच्या खुनासह अन्य 3 हत्यांमध्ये अडकला होता। 1995च्या सुमारास बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातून अन्सारीचा राजकारणात प्रवेश झाला। 1996 मध्ये मऊ मतदारसंघातून तो आमदार झाला। त्यानंतर अन्सारी आणि त्याचा भाऊ अफजल हे बहुजन समाज पक्षात सामील झाले। 2009च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मुरली मनोहर जोशींकडून त्याचा पराभव झाला। 2009 मध्ये अन्सारी आणि त्याच्या भावाचा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असल्यामुळेच बसपामधून त्यांना काढून टाकण्यात आलं। त्यानंतर त्यांनी क्वामी एकता दल म्हणजेच QED ची स्थापना केली। 2014च्या लोकसभा निवडणुकीत अन्सारीनं वाराणसीमधून नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याची घोषणा सुद्धा केली होती आणि नंतर माघारही घेतली। जानेवारी 2016 मध्ये तो पुन्हा एकदा बसपामध्ये सामील झाला आणि 2017च्या यूपी राज्याच्या निवडणुकीत मऊ जागेवरून बसपा उमेदवार म्हणून जिंकला सुद्धा। भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी एप्रिल 2023 मध्ये त्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली। बनावट शस्त्र परवाना प्रकरणी 13 मार्च 2024 ला त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती। गेल्या 2 वर्षांत उत्तर प्रदेश न्यायालयानं त्याला सुनावलेली ही 8वी शिक्षा आहे। तुरुंगात शिक्षा भोगणारा अन्सारी 2 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होता। पोटदुखीवर उपचार घेत होता। त्यातच त्याचा मृत्यू झालाय। त्याला विष दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबानं केलाय। अन्सारीच्या रूपानं यूपी मधल्या गुन्हेगारी आणि दहशतीचा एक काळ संपला आहे, पण आज अनेकांना आनंद सुद्धा झाला असेल हे तेवढंच खरं आहे। माफिया ते राजकारणी, अन्सारीचा हा प्रवास तुम्ही ऐकला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्या मृत्यूबद्दल
तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.